भिवंडी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन परियोजना में भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए गए हैं। कांग्रेस नेता सुरेश म्हात्रे ने दावा किया है कि इस परियोजना में फर्जी कागजात के जरिए सैकड़ों करोड़ रुपए की मनी लॉन्ड्रिंग की गई है। उन्होंने प्रशांत पाटिल, सुमित पाटिल, देवेश पाटिल और सिद्धेश पाटिल पर भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए कहा कि अनुबंधों और मुआवजा प्रक्रिया में भारी अनियमितता हुई है। बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत, बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहेत। त्याच्यात माझ्या हाती आल्यानुसार प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील आणि कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश पाटील या चौघांनी 2012 ला एक ॲग्रीमेंट दाखवलं डेव्हलपचं। ज्या स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट दाखवलं तो स्टॅम्प पेपर 2015चा आहे आणि त्याच्यावर जो प्रशांत पाटलाचा फोटो आहे त्याच्यावर स्पष्ट तारीख 2018ची आहे। तर नक्की हे ॲग्रीमेंट कधी झाले हे तुमच्याही लक्षात आहे। त्यानंतर 2019 ला याच्या संदर्भात एक केस चालू झाली। कोर्टात केस चालू असताना जैसे थे असे आदेश होते, परंतु तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना मोबदला म्हणून 20 करोड काहीतरी 10 लाखाच्या वर रक्कम हे यांना देण्यात आली। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा 6 जून 2024 रोजी त्याचं पुन्हा व्हॅल्युएशन काढण्यात आलं आणि पुन्हा व्हॅल्युएशन काढून शासनाने असा प्रस्ताव पाठवला की यांना त्याच गोडाऊनचे 193 करोड प्लस काहीतरी लाख आहेत हे देण्यात यावे। म्हणजे हा एक मॅटर विषयीचा मी भ्रष्टाचार बोलतो, तर असा काही 100 करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये झालेला आहे। ह्याची सगळे पेपर तर मी त्यांना मेल करणार आहे, जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे। परंतु हा सगळा जो खूप मोठा असा भ्रष्टाचार आहे कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे। भले कपिल पाटीलचा परिवार असू दे, उद्या कोणाचाही परिवार असू दे, परंतु अशा प्रकारे देशाची त्याच्यात नाव आहे प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, म्हणजे तिघेही कपिल पाटलांचे सख्खे पुतणे आणि स्वतः सिद्धेश कपिल पाटील जो कपिल पाटलांचा सुपुत्र आहे। आणि याच्यात पण सांगतो का तेव्हा 20 करोड दिले ठीक आहे, आता पुन्हा शासनाचा प्रस्ताव गेला की त्यांना 193 करोड द्यावे। यामध्ये मग कुठेतरी शासनाकडूनच फसवणूक करण्यासाठी त्याला पाठबळ दिले जाते। हो, शासन आणि ही सगळी मंडळी हे एकत्रितरित्या येऊन अशा प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवून आणि ते पैसे आपसात वाटणी करून हा खूप मोठा भ्रष्टाचार करत आहे। आणि या भ्रष्टाचाराची मी चौकशीची मागणी देखील करणार आहे। मी तुम्हाला जसं बोललो, अधिवेशन चालू आहे, अधिवेशन स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्याचा मी प्रयत्न करेन, भेटेन, परंतु त्यांना उद्याच मी या सगळ्या गोष्टीचं मेल टाकणार आहे।